शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज 18 जून 2026 आकाश पूर्णपणे कोरडा आहे, पाऊस पडत नाही। शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। टोमॅटो मार्केटमध्ये 18 जून 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय, टोमॅटो काय भाव खरेदी करतायत आपण पाहूया। या ठिकाणी व्यापारी बांधवांकडून टोमॅटो खरेदीचं काम सुरू आहे। आता प्रत्यक्षात काय भावाने खरेदी करतायत आपण बघूया। शाहू व्हरायटी आहे, शाहू व्हरायटीचं खरेदी करायचं काम चालू आहे। घोलप साहेब टोमॅटो खरेदी करताय, काय भाव मागताय? बाजार आज जरा डाऊन होता की 700 पर्यंत, 700 पण दाखवलं। बरं, 750 700 750 अपेक्षा आहे 1000 घ्यायची, 1000 रुपये घेतले पाहिजे। बरोबर। शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे टोमॅटोला बाजारभाव शाहूला 1000 रुपये मिळाला पाहिजे। बाजारभाव नाशिवंत माल आहे, कमी जास्त बाजारभाव होऊ शकतात। आता चांगल्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे 20 ते 25,000 क्रेटची झालेली आहे आणि बाजारभाव मात्र त्या पट्टीमध्ये मिळत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतात। बनकर साहेब नमस्कार। नमस्कार सर। साहेब आज काय बाजारभाव? आज 500 पासून 700 रुपये। कुठली व्हरायटी? म्हणजे आज 6-6.5 रुपये व्हरायटी नाही, मालाची क्वालिटी पाहून बाजार। अच्छा, आज आणि गावठी टोमॅटो 600 700 बाजार जरा डाऊन झाले, पुढे आज कशामुळे? पुढे विक्री पुढे विक्री नाही। व्यापारी बांधव म्हणतात पुढे गिराईक नसल्यामुळे थोडेसे बाजारभाव डाऊन झालेले आहेत। जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विक्रीला आणतो, त्यामुळे व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या। आता भाऊ निवांत बसलेले आहेत, बाजार थोडेसे डाऊन झालेले आहेत। दादा नमस्कार, काय वाटतं तुम्हाला आज? काय भाव मागतात आज? 400 450 400 450। साऊ आता एक नंबरचा माल आहे। कितवा तोडा आहे हा? 5 होता। 5वा तोडा। आतापर्यंत किती क्रेट गेले? आता पण गेले असतील 500 गेले असतील। सकाळी किती वाजता आले? सकाळी 7 वाजता लाईनला लागलो साहेब। 7 वाजता लाईन लागली। आता मार्केटमध्ये आलो मी अगदी 10 मिनिटं। आणि बाजारभाव म्हणतायत व्यापारी 400 500 रुपये। 400 500 रुपये। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, लुटमार होणार नाही याची काळजी घ्या। तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलंच आहे। दादा कुठलं गाव? नमस्कार। रोकडी। ही कुठली व्हरायटी? 62 62 42। काय भाव मागतायत साहेब? आज जरा मागायला कमी मागतात। अच्छा, काय भाव मागतात? 550 रुपये। किती लागवड आहे? लागवड 2,500 काढी आहे। 2,500 काड़ी। भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? बाजार चल रहा है आज 600 रुपये हाइट तक मांग रहे। कोई ये कहा था वैरायटी 62 42 की ज्यादा डिमांड है। और आर्यमान अरे मन कम है अभी। मन साऊ साउथ जा रहा है 600 से लेके 800 रुपये तक माल वालों का बाजार। कम से कम और ज़्यादा से ज़्यादा 800 के ऊपर माल वाले की बाजार नहीं आज। आजच्या दिवशी टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचं सांगतायत आणि शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे अधिक होणं अपेक्षित आहे। आज व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये थोडीशी खळखळ पाहायला मिळते। दादा नमस्कार। महाराज आज काय भाव गेले? 550 पावणे 600। कुठली व्हरायटी? 62 42 आणि साऊ सावला ते 800 900 800 900। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या मालाचे पैसे होतील अशी काळजी घ्या। एक तर पाऊस पडत नाही, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। भाऊ नमस्कार। कुठलं गाव? आईनवेवाडी। किती टोमॅटो आणले आज आहे 200 गाडी। आज? काय भाव मागतात? 500 550 600। 500 550। काय पावसाला काय प्रार्थना? पाऊस व्हायला पाहिजे। धरणातलं पाणी संपलं, पिंपळगाव जोगा खाली झालं। काय झाले, पाऊस झाला नाही त्याच्यामुळे माल ओढून येतात, हो, मार्केट उतरत चाललं। पाऊस झाल्यामुळे मार्केट आता पाऊस पडायचा आणि माल कमी व्हायचा, बाजार वाढायचा। पाऊस काय नाही दादा, तशीच परिस्थिती होणार आहे। जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करून टोमॅटो पिकवत असतो आणि जर योग्य बाजारभाव नाही मिळाला तर मात्र शेतकऱ्यांची अडचण या ठिकाणी पाहायला मिळते। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक 25,000 क्रेटची झालेली आहे आणि बाजारभाव त्या पट्टीमध्ये मिळत नाही, त्यामुळे शेतकरी जरा नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला 4 पैसे अधिकचे मिळून द्या, बाजारभाव चांगला द्या।
चांगल्या टोमॅटोचे चांगले पैसे करा, शेतकऱ्यांचे 4 पैसे होऊ द्या. आता हा चांगला माल आहे, चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे. शेतकरी खूप कष्ट करून माल या ठिकाणी विक्रीला आणतो आणि जर बाजारभाव योग्य नाही दिला तर मात्र शेतकऱ्याची कुचंबन होते. दादा नमस्कार, काय भाव मागतात आज? मार्केट डाऊन आहे. काय भाव मागतात? 500 550. व्हरायटी कुठली? व्हरायटी 62-42. आर्यमान, अरे माने आहे, साऊ, साऊ भी आहे, विरांग, इराण भी आहे ना. अथर्व. सगळे व्हरायटी आहेत चालू. जास्त बाजारभाव कुठल्या व्हरायटीला आहे? इराण आणि याला विरांगला आणि साऊला. आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतोय शेतकऱ्यांच्या टोमॅटोची आवक या ठिकाणी आधीची झालेली आहे. वाहनं या ठिकाणी आता येत आहेत, पण बाजारभाव थोडासा कमी झाल्यामुळं शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत. व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही याची काळजी घ्या. बघा आता सकाळचे 9 वाजले तरी वाहनांची गर्दी खूप या ठिकाणी होते आणि बाजारभाव त्या पटीमध्ये मिळायला हवा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधव नाराज आहे. बाजारभाव कमी होणार नाही याबाबतची काळजी व्यापारी बांधवांनी देखील घ्यायला पाहिजे. चांगल्या मालाचे पैसे चांगले होणं अपेक्षित आहे. भाऊ नमस्कार. आज काय भाव मागतात? काय भाव मागतात आज? 550. आवक पण जास्त आहे. काय पावसाला काय प्रार्थना? पाऊस व्हायला पाहिजे. हेरे हेरे पावसात तुला देतो पैसा अशी म्हणायची पाळी आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव अधिकचं वाढणं अपेक्षित आहे. आपल्यासोबत येणारचे माजी उपसरपंच जयशिंगराव आहेत. भाऊ आज काय बाजारभाव आहे? आज काय भाव? 600 रुपये. आंबे संपले की नाही? आंबे खाले. यंदा सीझन कसं गेलं? चांगली. दादा काय परिस्थिती बाजारभावाची आज? 500 ते 600 रुपये. आवक वाढत चालली, पाऊस पडत नाही, माल लवकर पक्व होतोय. काय पाऊस पडेल का नाही? पाऊस पडेल या काही दिवसात. राजकारणी मंडळींची पळवापळवी चालू आहे. एवढे खासदार फुटले आणि तेवढे फुटले. शेतकऱ्यांबद्दल कोणाला आस्था नाही, शेतकऱ्यांबद्दल नाही काळजी. पैसे घेऊन हो पैसे घेऊन कोण म्हणतोय 15 कोटी कोण काय. ऑपरेशन टायगर बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी एखादं ऑपरेशन राबवा, शेतकऱ्याच्या मालाचे पैसे करा. भाऊ नमस्कार, कुठलं गाव आहे? धामणखेल. कुठली व्हरायटी? 62-42. अच्छा. काय भाव मागतात? आजला पडून मागतात काय भाव पण? 4 रुपये. 4 रुपये. 400 रुपये क्रेट. कितवा तोडा आहे हा? दुसरा तोडा आहे. शेतकरी बांधवांच्या चांगल्या मालाचे पैसे व्हायला हवेत. शेतकरी बांधव माल निवडून आणतो, दर्जेदार माल आहे. दर्जेदार मालाचे पैसे होणं अपेक्षित आहे. परंतु सध्या जे आज दिनांक 18 जून 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव जरा डाऊन झालेले आहेत. नमस्कार संगमनेरकर, आज काय बाजारभाव? बाजार आज 5 पासून तर 7 पर्यंत. 500 रुपयापासून तर 700 रुपये. व्हरायटी? क्वालिटी 5 5.5. 62 रुपये 40 आहे. 7 रुपयाची माल 6 6.5. आणि विरान माल 7 रुपये. आणि साऊ? साऊ 700 750. काय बाजारात कमी कशामुळे झाले आज? पुढे राहून पुढे सेल होत नाही. शेतकरी बांधवांच्या एकतर उन्हाळा खूप कडक आहे, शेतामध्ये पिकांना पाणी नाही आणि माल पिकवल्यावर जर बाजारभाव नाही मिळाला तर मात्र शेतकरी खूप त्रासलेला आहे. त्यामुळे टोमॅटोला बाजारभाव चांगलं मिळणं अपेक्षित आहे. दिनांक 18 जून 2026 रोजी सरासरी टोमॅटो बाजारभाव 500 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंत आहे. हे बाजारभाव अधिकचे वाढणे अपेक्षित आहे. जगाचा पोशिंदा टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा म्हणून प्रयत्नशील आहे. भाऊ कुठली व्हरायटी आणली? काय घ्यायला आले का विकायला आले? बघायला आले. अच्छा बघायला आले. बघा भाजीपाल्याचे आडतदार किंवा त्या ठिकाणी बाजारभाव पुकारणारे सुद्धा मार्केटमध्ये फिरत आहेत. आज थोडीशी आपल्याला शांतता पाहायला मिळते. शेतकऱ्याचे टोमॅटो खरेदी करायला माणसं दिसत नाही. दादा नमस्कार, कशा आहात दादा? काय नाही बरं आहे. बोला. कुठली व्हरायटी घेऊन आले? 62 42. 62-42. काय भाव मागतात आज? आज आहे 4.5 रुपयापासून 5.5 रुपये. आणि डाऊन आहे आज मार्केट. गावठी टोमॅटो गावठी 600 650 700. आणि
आज रिवर्स झाले अच्छा, आर्यमान आर्यमनची काय कल्पना आता पाऊस कधी पडणार? पावसाची लय अपेक्षा वाणी साहेब तुम्ही शेतकऱ्याला दुवा दिला तर पाऊस पडेल. आता पहा, ऑपरेशन टायगर, खासदारांची पळवापळवी, आमचे पुढाऱ्यांना खासदार गेले साहेब तुमचे खासदार गेले पावसाळ्यात वास्तवरे. काय मग वाकचौऱ्यांना शुभेच्छा? नाही, गद्दार शुभेच्छा गद्दारी केली साहेब. गद्दारी केली ना? उद्धव साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. नव्हतं उद्धव साहेबांनी. काय त्याचा फटका वाकचौऱ्यांना बसेल? निश्चितच बसणार साहेब. इथून मागे ते विखे साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये गेलते तेव्हा आम्ही त्यांना पाडलं होतं. पुन्हा उद्धव साहेबांखाली निवडून दिलं चांगल्या मताने. आता पुन्हा गद्दारी केली त्यांनी. गद्दारीची शिक्षा त्यांना हो, भेटणार. शिक्षा निश्चितच आहे. शेतकरी बांधवांचा तळतळ निश्चित लागू शकतो. बाजारभाव चांगला देण्यासाठी पुढाऱ्यांनी प्रयत्न करावेत. ही सगळी राजकारणी मंडळींची पळवापळवी सुरू आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आहे? काय भाव मिळतोय आज? काय 300 350 म्हणते. 300 350 म्हणतायत. कितवा तोडा आहे? आता संपत आलाय बाग. अच्छा, माल संपत आलाय. दादा काय परिस्थिती? काय भाव नाही पण काही या परी आळ्या करतात 700 म्हणून नाही जात. 700च्या पुढे जात नाही. आळ्या घेते बरोबर. आपली किती लागवड आहे? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. आता एकरी किती खर्च येतो? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. मार्केटला काय सूचना? नाही मार्केटला आता ते मार्केटवर ना काय बोलून त्यांचं चांगलं काम आहे ना. आता हे या पर्यापर्यंत सगळी साखळी बरोबर चालली बरोबर आळ्या कोणला खाली घ्यायचं कोणला वर घ्यायचं हा विषय बाकी नाही. मार्केट कमिटीला काय सूचना नाही नाही? नाही फार व्यापारी बांधवांनी चांगला बाजारभाव दिला पाहिजे. आपण या विचार करून बरोबर खाली वर करायचं काम आळ्या वर गेले तर वर खाली आणायचं. व्यापारी बांधवांनो साखळी करू नका. शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. दिनांक 18 जून 2026 रोजी टोमॅटोला सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंत आहे. खूप दिवसानंतर महाराज आज आपले दिसलेले आहेत. महाराज नमस्कार. सर आज काय परिस्थिती? आज थोडीशी कालच्यापेक्षा बिकट आहे. काय भाव घेतात आज? आज 62 500 ते 600 रुपये आहे. आणि आर्यमान आर्यमान 700 750 पर्यंत. शाहू साऊथ नाही अडेच आहे. विरांग विरांग नाही संपलं, विरांगचं सीझन संपलं. विरांगचं शेत नवीन कुठली व्हरायटी? आता 62 42 अथर्व चालू आहे ना. आर्यमान चालू झालेली आहे. आर्यमान संपलं, मेघदूत चालू आहे. आपले किती क्रेट आहेत माहिती 150 कॅरेट आतापर्यंत? किती क्रेट गेले आतापर्यंत? काय दुसरं तोडायचं. अच्छा, दुसरा तोडा आहे. पावसाला काय प्रार्थना? पावसाला प्रार्थना अशी लवकर बरंच शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे. जर आज पाऊस असतं तर हेच मार्केट 1000 रुपये असतं. आता शेतकरी अडचणीमध्ये आहे. राजकारणी मंडळींची मात्र पळवापळवी पाहायला मिळते. शिवसेनेचे 6 खासदार फोडले, ते एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेले. काय शेतकऱ्यांसाठी काय होतंय का? साहेब काय झालं, आता मी 5 वर्षापासून पाहतोय कुठलंही ध्येय धोरणं जी शेतकऱ्याच्या बाबत घडली पाहिजे, महाराष्ट्राच्या बाबत घडली पाहिजे, हे काही टी व्हीवर दिसतच नाही. फक्त मिशन टायगर सगळे असंच चालू आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे का, महाराष्ट्रातला शेतकरी हातबल झालेला आहे आणि महाराष्ट्रात शेतकरी हातबल होऊन सरकारचं बिलकुलही लक्ष नाही आहे. आता त्या दिवशी पंढरपूरसारख्या ठिकाणी रोहित पवार उपोषणाला शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून बसलं जाते. पण मध्येच कोणतरी उठतंय आणि ते वडापाव खाऊन हे खाऊन म्हणजे स्टंटबाजी. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबत जर एखादा प्रश्न उचलत असेल त्यालाही स्टंटबाजी म्हणलं जातं. त्याच्यामुळे हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे. बरोबर आहे, सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही अशा प्रकारची तक्रार आहे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी बांधवांची आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे कसे वाढतील याबाबतची काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 18 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25 ते 30 हजार क्रेट झाली आणि बाजारभाव सरासरी मिळतो आहे 500 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंत. बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत. आवक देखील चांगली वाढलेली आहे. पाऊस पडत नाही त्यामुळे शेतकरी खूप टेन्शनमध्ये आहे. बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं काम जरी चांगलं असलं तरी बाजारभाव अधिकचा मिळावा अशा प्रकारची अपेक्षा बळीराजाची आहे. दिनांक 18 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25 30 ते 35 हजार क्रेटची झालेली आहे. बाजारभाव त्या पटीमध्ये मिळावेत अशी अपेक्षा बळीराजाची आहे. पाऊस पडत नाही, शेतकरी अडचणीमध्ये आहे. राजकारणी मंडळींना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था राहिलेली नाही. खासदारांची पळवापळवी सुरू आहे. सध्या जो बाजारभाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलं जातं आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. टोमॅटोला असाच चांगला बाजारभाव मिळवून द्या, अधिकचा बाजारभाव वाढवून द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे. सुरेश वाणी, बिहार टाइम्स,
नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.